नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कसा करायचा आहे, त्याचबरोबर अर्ज कुठे सबमिट करायचा आहे, त्याचबरोबर याच्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत आणि यामध्ये कोणकोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात, म्हणजे कोणकोणते लाभार्थी पात्र होऊ शकतात, तर याची संपूर्ण डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपल्याला जर संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे विहित नमुन्यातील अर्ज. तर हा अर्ज आपल्याला तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर एखाद्या झेरॉक्स दुकानामध्ये मिळणार आहे, तर आपण त्या ठिकाणी हा अर्ज घेऊ शकता. आणि दुसरा पॉइंट बघा, वय. तर या ठिकाणी तुमचं 18 वर्षापेक्षा जास्त वय असावं आणि त्यानंतर 65 वर्षापेक्षा कमी वय असावं, तरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. तुमचं वय जे आहे तर हे 18 वर्षापेक्षा जास्त आणि 65 वर्षापेक्षा कमी हे बंधनकारक आहे. आणि त्यानंतर किमान तिसरा पॉइंट बघा, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही कमीत कमी 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहिलेले असले पाहिजे, तरच तुम्हाला यामध्ये अर्ज करता येऊ शकतो. आणि त्यानंतर चौथा पॉइंट आहे वयाचा दाखला. तर या ठिकाणी तुम्ही वयाचा दाखला म्हणून शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता. जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही शासकीय वैद्यकीय अधीक्षक यांचा सुद्धा दाखला देऊ शकता. आणि जर तुमच्याकडे हे दोन्ही पण दाखले नसेल तर या ठिकाणी तुम्ही जन्म नोंद असलेलं काही तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल किंवा काही रेकॉर्ड असेल, ग्रामपंचायतमध्ये असेल किंवा पंचायत समितीमध्ये तुमचं काही जन्माचं रेकॉर्ड असेल, तर ते रेकॉर्ड सुद्धा तुम्ही या ठिकाणी त्याची सुद्धा एक प्रत या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. आणि त्यानंतर 5वा पॉइंट आहे उत्पन्नाचा दाखला. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला उत्पन्नाचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. यामध्ये दिव्यांग लाभार्थी जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्हाला ₹50,000 एवढं उत्पन्न असलेला दाखला घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी नसाल, इतर लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी ₹21,000 उत्पन्नाचा दाखला हा बंधनकारक आहे. तुम्हाला ₹21,000 उत्पन्नाचा दाखला हा घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, 6वा पॉइंट आहे रहिवासी दाखला. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तलाठी यांचा रहिवासी दाखला घ्यायचा आहे किंवा तुम्ही ग्रामसेवक यांचा सुद्धा रहिवासी दाखला देऊ शकता. दोन्हीतून एक कोणताही तुम्हाला रहिवासी दाखला घ्यायचा आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर 7वा पॉइंट आहे, हा 7वा पॉइंट जो आहे तर हा अपंगत्वासाठी आहे. तर मित्रांनो, अपंगत्वासाठी तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं आहे. तर शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखला, सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अपंगत्वाचं द्यायचं आहे, ज्याला आपण डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणतो. तर ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 8वा पॉइंट बघा, असमर्थतेचा रोगाचा दाखला. शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखला, सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र. तर म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर काही आजार झालेला असेल तर तुम्ही त्याचे, जर तुमच्याकडे काही प्रमाणपत्र असेल तर ती प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. आणि त्यानंतर 9वा पॉइंट बघा, अनाथ असल्याचा दाखला. ग्रामसेवक, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, एकात्मिक बाल विकास यांचा दाखला. जर मित्रांनो तुम्ही जर अनाथ असाल तर तुम्हाला ग्रामसेवक यांच्याकडून एक दाखला घ्यायचा आहे, तुम्ही अनाथ आहात म्हणून. किंवा तुम्ही मुख्याधिकारी यांचा सुद्धा घेऊ शकता किंवा गट विकास अधिकारी यांचा सुद्धा घेऊ शकता किंवा बाल विकास यांचा सुद्धा, एकात्मिक बाल विकास यांचा सुद्धा दाखला या ठिकाणी तुम्ही जोडून देऊ शकता. आणि त्यानंतर 10वा पॉइंट अत्याचारित महिलांसाठी आहे. शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखला, सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र, पोलीस उपनिरीक्षक, निरीक्षक यांचे सुद्धा प्रमाणपत्र तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आणि त्यानंतर 11वा पॉइंट आहे घटस्फोट स्त्रियांसाठी. तर मित्रांनो, घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालयातील निर्णयाची प्रत तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. किंवा तलाठी, ग्रामसेवक शहरी असल्यास तलाठी, नगरपालिका, कर निरीक्षक संयुक्त प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. आणि जर तुम्ही मुस्लिम स्त्री असाल तर या ठिकाणी तुम्हाला काजींनी दिलेले शपथपत्र या ठिकाणी द्यायचं आहे जोडून. आणि त्यानंतर 12वा पॉइंट आहे परितक्त्या प्रमाणपत्र. तर यामध्ये तुम्हाला तलाठी किंवा ग्रामसेवक शहरी भागासाठी, नगरपालिका, कर निरीक्षक व तलाठी यांचे संयुक्त प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही जोडून देऊ शकता. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे विधवा महिलांसाठी आहे मित्रांनो. तर या ठिकाणी मृत्यू दाखला द्यायचा आहे, म्हणजे जर विधवा महिला असेल तर त्यांच्या पतीचा या ठिकाणी तुम्हाला मृत्यू दाखला द्यायचा आहे. त्यानंतर मुलांचे दाखले द्यायचे आहे, जन्म दाखला द्यायचा आहे, पुनर्विवाह न केल्याबाबतचा दाखला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जोडून द्यायचा आहे. आणि पुनर्विवाह न केलेले शासनाचे बंधपत्र सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्यानंतर 14वा पॉइंट आहे वेश्या व्यवसायातून मुक्त स्त्री प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे, जे महिला व्यवसायामधून
मुक्त झालेल्या आहेत, तर अशा महिलांसाठी एक प्रमाणपत्र मिळतं. तर ते प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडून घेऊन ते प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. आणि त्यानंतर 15वा पॉइंट आहे अविवाहित स्त्री. तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या महिलांचा विवाह झालेला नाही, तर त्यांनी तलाठी किंवा ग्रामसेवक, नगरपालिका 100च्या स्टॅम्पवर आधार नसलेले 35 वर्षावरील एक प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर 16वा पॉइंट आहे स्वघोषणापत्र. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं घोषणापत्र एक या ठिकाणी तयार करून द्यायचं आहे. तुम्हाला हे घोषणापत्र झेरॉक्स दुकानामध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही या ठिकाणी टाइप करून सुद्धा देऊ शकता. आणि त्यानंतर 17वा पॉइंट आहे शासनाच्या अन्य योजनेचा दरमहा लाभ घेत नसल्याबाबत स्वयं घोषणापत्र. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही शासनाच्या कोणत्याही योजनेचा दर महिन्याला लाभ घेत नाही असं एक तुम्हाला घोषणापत्र या ठिकाणी तुम्हाला टाइप करून द्यायचं आहे. आणि त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची मुले हे 25 वर्षे होईपर्यंत नोकरी मिळेपर्यंत शासकीय, निमशासकीय, खाजगी यामध्ये जे अगोदर घडेल तोपर्यंत लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही निराधार असेल आणि तुमचे जर मुलं हे 25 वर्षापर्यंत होईपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि जर 25 वर्ष व्हायच्या अगोदर जर तुमचे मुलं नोकरीला लागले, तर तुम्हाला जोपर्यंत तुमचे मुलं नोकरीला लागतात, तोपर्यंतच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. आणि त्यानंतर तुमची ही योजना बंद होईल. आणि त्यानंतर तुम्हाला जे काही आवश्यक कागदपत्र लागणार आहे मित्रांनो, आपले रेग्युलर, तर ते आहे तुमचं रेशन कार्ड झेरॉक्स लागणार आहे, आधार कार्ड झेरॉक्स लागणार आहे आणि निवडणूक ओळखपत्र झेरॉक्स लागणार आहे आणि एक पासपोर्ट साइज फोटो लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला अशा प्रकारे कागदपत्र लागणार आहेत. यासाठी तुमचे जे काही यामध्ये काही अटी आणि नियम दिलेले आहेत, तर हे तुम्हाला बंधनकारक आहे. तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. आणि हा अर्ज तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये करायचा आहे. तुमच्या तहसील एवढे कागदपत्र घेऊन, एवढे कागदपत्र जोडून, सगळ्यात प्रथम बघा विहित नमुन्यातील अर्ज आहे. तर त्या अर्जाला तुम्हाला सगळे कागदपत्र जोडायचे आहे. आणि त्यानंतर हे कागदपत्र तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा एक वैयक्तिक विभाग आहे, तर त्या विभागामध्ये तुम्हाला तुमचे हे कागदपत्र सबमिट करायचे आहे. आणि त्यानंतर तुमचं जे नाव आहे, तर हे तुमच्या यादीमध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचं नाव यादीमध्ये येऊन जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला ₹1,500 पेन्शन ही चालू होईल. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट हे घेऊन येत